प्रथमतः तर आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज ना मी देवीचं स्वागत कशा पद्धतीने केलेलं आहे तेच या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात। तर सर्वात अगोदर तर आजचा जो कलर आहे व्हाईट कलर, तर त्याची साडी वगैरे घातलेली आहे आणि आपल्याला कंपल्सरी ज्या महिला आहेत त्यांना हिरव्या बांगड्या काचेच्या बांगड्या घालायच्याच आहेत। त्याच्यानंतर ना कुंकू लावायचं आहे कपाळी आणि व्यवस्थित आपलं छान आवरून वगैरे घरातली कामं तर आपण कालच आटपून घेतली, त्याच्यामुळे आज फक्त ना स्वच्छता करायची आहे सकाळचं आणि थोडीशी फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे थोडक्यात। आणि त्याच्यानंतर छान अशी मस्त रांगोळी वगैरे मी काढून घेतली, त्याप्रमाणे काढून घ्यायची आहे। हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उंबरा पूजन करून घ्यायचं आहे। सर्वात अगोदर आपल्याला देवीचे स्वागतासाठी आपल्याला घर आणि आपलं उंबरा आपलं अंगण जे आहे ते सुशोभित असं करायचं आहे। त्याच्यानंतर ना पूजा वगैरे करून घ्यायचं आहे आणि आवाहन करायचं आहे देवीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी। त्याच्यानंतर आपल्या मुख्य दरवाजा वगैरे स्वच्छ करून त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक हे शुभ चिन्ह असतं, त्याच्यामुळे स्वस्तिक काढून घ्यायचं। त्याच्यानंतर किचनमध्ये सुद्धा आपल्याला समोरच्या भिंतीवरती गॅसवरती वगैरे एक स्वस्तिक काढायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला देवघरात सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आणि अशा पद्धतीने छान असं मी पूजा करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ना शुभ संकेत म्हणून गाई सुद्धा आलेली होती सकाळ सकाळ दारामध्ये, तर तिला सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा केली आणि घास दिला। त्याच्यानंतर आपली रेग्युलर पूजा जी असते तर ती पूजा केलेली आहे मी। आणि त्याच्यानंतर इथे ना घट नसतात म्हणून मी कलश स्थापना करत असते, तर त्यासाठी मी अखंड दिवा लावण्यासाठी इथे ना बघा मी अष्टदल कमल काढून घेतलेला आहे तांदळाने एका प्लेटमध्ये। त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने दिवा ठेवलेला आहे। तर दिवा आपल्याला अशा पद्धतीने छान असा सुशोभित करायचा आहे मस्त। आणि त्याच्यामध्ये मी कापूर टाकलेला आहे थोडासा, त्याने शांततेने दिवा आपला प्रज्वलित होतो। त्याच्यानंतर छान सजवायचं आहे दिव्याला आपल्याला मस्त। त्याच्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे दिव्याला आणि अखंडित असाच प्रकाश आमच्या आयुष्यात पडू दे हीच प्रार्थना आपल्याला दिव्याकडे करायची आहे। त्याच्यानंतर कलश स्थापनेसाठी मी इथे कलश तयार करते, तर आपण ज्या पद्धतीने नॉर्मल कलश करतो त्या पद्धतीनेच केलेला आहे। खाली तांदूळ टाकले, त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे ना मी देवीची सुद्धा पूजा करून देवीला फक्त मी पानावरती पूजा करते आणि अशा पद्धतीने माझी फायनल अशी ही पूजा झालेली आहे। तर कसं वाटलं माझं हे देवीचं जे आगमनाची जे काही तयारी आणि पूजा केलेली आहे ते, तर पूजा करून झालेली आहे। त्याच्यानंतर सेवा अजून सगळ्या बाकी आहेत, तर सेवा कोणत्या कोणत्या करणार काय काय करणार ते सुद्धा मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे। आणि इथे हा अखंड दिवा आहे, तर हा पंथी दिवा आहे मी घेतला 2 वर्ष झालं, तर खूप छान म्हणजे जळतो अजिबात, म्हणजे काजळ वगैरे काढायला अवघड जात नाही आणि आपण पुढे सर कोणा आरामात काढू शकतो। आणि जो मध्ये ठेवायचा दिवा असतो ना, मध्ये जे वात लावायचं, तर त्याचं थोडंसं अवघड होतं आपल्याला वात वरती करणं वगैरे काजळी काढणं, तर हा अगदी उत्तम आहे आणि स्वस्तात बसलेला आहे मला। बरोबर आज दुर्गा सप्तशती पाठाचा मराठी अनुवाद सायंकाळी 7 वाजता आपल्या चॅनलवरती येणार आहे, तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा।